पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद, छात्रों की गुंजला ठाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद. देशभरात वारंवार घडणाऱ्या परीक्षा पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या खेळाविरोधात युवक काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत छात्रों की गुंज अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आवाज थेट देशापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. ठाण्यातील ठाणा कॉलेज परिसरात आयोजित संवाद अभियानाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिक्षण व्यवस्थेतील बदलांची अपेक्षा व्यक्त केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजस्थानातील कोटा येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरू केलेल्या छात्रों की गुंज अभियानाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दीप्तेश परब आणि ठाणे शहर युवक काँग्रेसचे प्रभारी प्रशांत पारवे यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक काँग्रेस आणि NSUIच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा पेपर फुटी, भरती प्रक्रियेतील अनियमितता, स्पर्धा परीक्षांमधील अडथळे आणि शिक्षण व्यवस्थेतील विविध समस्यांबाबत आपली मतं मांडली. अभियानासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या QR कोड आणि मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवत शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणि विश्वासार्ह व्यवस्था उभारण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांना आळा बसला पाहिजे. विद्यार्थ्यांचा आवाज थेट देशापर्यंत पोहोचवून शिक्षण व्यवस्थेत आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे, असा संदेश यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विधानसभा अध्यक्ष लोकेश घोलप, ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष स्वप्नील भोईर, सागर लबडे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी बिलाल कुरेशी, युवराज घरत, NSUIचे डाकवे सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, ब्लॉक अध्यक्ष प्रवीण खैरालिया, अजिंक्य भोईर तसंच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जी देशामध्ये विद्यार्थ्यांची सगळ्यात मोठी फसवणूक चालू आहे, पेपर लीक, याच्या विरोधात छात्रों की गुंज आमचा राहुल गांधी साहेबांनी जी मोहीम छेडलेली आहे, या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही या आज ठाणा कॉलेजच्या बाहेर सर्व विद्यार्थ्यांना याची कल्पना देत आहोत. स्कॅन करून ते आपली मतं मांडत आहेत आणि आम्हाला शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हवाय. त्या हिशोबाने आम्ही विद्यार्थ्यांचं मत जाणून घेऊन या मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करत आहोत. मतदार यादी विशेष पुनरीक्षणाला सुरुवात. 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO घरोघरी पोहोचणार. भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादींचं विशेष सखोल पुनरीक्षण अभियान जाहीर केले. या पार्श्वभूमीवर 29 जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमात एकही पात्र नागरिक वगळला जाणार नाही आणि एकही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही, या तत्वावर मतदार यादी अद्ययावत केली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6,854 मतदान केंद्रांशी संलग्न सुमारे 74,50,525 मतदारांची माहिती तपासण्यात येणार आहे. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदान केंद्रांवरील BLO घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेणार आहेत. नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन BLO यांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ज्या नागरिकांचे किंवा त्यांच्या आई-वडील, आजी-आजोबांचं नाव 2002च्या मतदार यादीत आहे, त्यांना नाव समाविष्ट करण्यासाठी स्वतंत्र पुरावे सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र नाव नसल्यास जन्मतारखेनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यावरील सुनावणी 3 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होणार असून 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. अंतिम यादीत दावा किंवा हरकत फेटाळल्यास संबंधित नागरिकांना प्रथम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे आणि त्यानंतर आवश्यक असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. सर्व पात्र नागरिकांचा समावेश मतदार यादीमध्ये व्हावा, अशा पद्धतीने इलेक्शन कमिशनचं घोषवाक्य आहे. त्या पद्धतीनं
प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली आहे. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील यांची देखील बैठक झालेली आहे आणि जे राजकीय पक्षाचे BLAs असतात, बूथ लेवल एजंट, त्यांची देखील नियुक्ती ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने झालेली आहे. 29 जुलैपर्यंत या एन्युमरेशन फॉर्म भरून घेतल्यानंतर 5 ऑगस्टला आपला ड्राफ्ट रोल पब्लिश होईल आणि ड्राफ्ट रोल पब्लिश झाल्यानंतर त्यानंतर दावे हरकती याचा कालावधी असेल. तर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे आणि एन्युमरेशन फॉर्म भरून घेणे, जेणेकरून ड्राफ्ट रोलमध्ये मॅक्झिमम एलिजिबल वोटर्स जे आहेत, सिटीजन आहेत, तर ते आपल्याला इन्क्लूड करता येतील. हा या 1 महिन्यातला कामकाजाचा भाग असेल आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये इंटेन्सिव्ह पद्धतीने आपण मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत. सर्व प्रशासन याच्यामध्ये काम करत आहे आणि एक समन्वयाने SIRचं काम जे आहे तर ते पार पाडण्याकरता समन्वयाने जिल्हा प्रशासन काम करत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी राज्यभर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर भिवंडीत फुटल्याने ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पेपर फुटीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात नवीन काही राहिलेलं नाही. आमदार खासदार फुटतात आणि परीक्षेचे पेपर फुटतात अशी उपरोधिक टीका त्यांनी सरकारवर करत संताप व्यक्त केलाय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी 28 जून रोजी राज्यभर शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र भिवंडी येथे प्रश्नपत्रिकेबाबत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत TET प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न संशयिताकडे आढळलेल्या प्रश्नांशी जुळत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. या परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे ती पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे हजारो उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटीचं प्रकरण काही दिवसांपूर्वीच गाजलं होतं. त्यापाठोपाठ आता TET परीक्षा पेपर फुटीचं प्रकरण उघडकीस आलं असून त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी राज्यातील विविध पेपरफुटी प्रकरणे, डमी उमेदवार प्रकरण आणि सत्ताधारी पक्षाच्या राजकारणावर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात आता फुटण्याचीच परंपरा निर्माण झाली असून त्यात काय नवीन राहिलं नाही. आमदार फुटतात, खासदार फुटतात, परीक्षेचे पेपर फुटतात असा उपरोधिक टीकाही त्यांनी केली आहे. MPSCचे पेपर फुटले, MBBSचे पेपर फुटले, नीट परीक्षा वादात सापडली, या सगळ्या घटनांकडे सरकार गांभीर्यानं पाहत नाही. जेव्हा सरकारच अशा घटनांना गंभीरतेनं घेत नाही तेव्हा असे प्रकार बिनधास्तपणे सुरू राहतात अशीही त्यांनी टीका केली. पेपरफुटीच्या प्रत्येक प्रकरणानंतर केवळ चौकशी, अटक आणि कारवाईची घोषणा केली जाते. मात्र त्यापलीकडे काहीही होत नाही असाही त्यांनी आरोप केलाय. सरकारला गांभीर्यानं काही घ्यायचं नाही. आम्ही पुन्हा निवडून येणारच आहोत हे त्यांना माहीत आहे. मशीन आमच्याकडे आहे, पोलीस आमच्याकडे आहे आणि निवडणूक यंत्रणांवर आमचं नियंत्रण आहे. त्यामुळे पेपर फुटला काय किंवा परीक्षेला डमी उमेदवार बसला काय त्याचा सरकारला काहीच फरक पडत नाही. आम्हाला केवळ सत्ता आणि सत्तेतून मिळणारा पैसा हवा आहे अशी सरकारची मानसिकता दिसून येत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला. ठाण्यातील TET पेपर फुटी प्रकरणाचा निषेध बनवणारा बॅनर लावत सदर प्रकरण फास्ट कोर्टामध्ये चालवण्याची मागणी मनसे जनहित आणि विधी विभागाचे अध्यक्ष स्वप्नील महेंद्रकर यांनी केली आहे. TET पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करणारा बॅनर ठाण्यातील नितीन कंपनी सिग्नल येथे मनसेच्या वतीनं लावण्यात आला. या घोटाळ्यामुळे अनेकांचं भविष्य दावणीला लागलं आहे. मात्र सरकार याबाबत कोणतीही ठोस कारवाई घेत नसल्यामुळे मनसेच्या वतीनं बॅनरच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 2020 साली अशाच प्रकारचा घोटाळा यापूर्वीही झाला होता. 7,800 उमेदवारांचे गुण परीक्षेनंतर पैसे घेऊन वाढवण्यात आले होते. TETचे बोगस सर्टिफिकेट वाटण्यात आले होते. 2020 साली असाच घोटाळा झाला होता. त्याचा बोध घेऊन यंदा देखील पारदर्शकता ठेवली पाहिजे होती. यंदा 1.5 कोटीला हा पेपर विकला जाणार होता. 6 लाख उमेदवारांचं भविष्य टांगणीला लागलं असून त्यांचं काय? ज्या विद्यार्थ्यांना शिकवणार होते
त्यांचं काय? सरकारचा वचक नाही का? असे प्रश्न यावेळी मनसेचे स्वप्नील महेंद्रकर यांनी उपस्थित केले. सरकारी यंत्रणेतले काही सदस्य देखील या घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत असा खुलासा देखील त्यांनी केलाय. शिवाय ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी मनसेचे जनहित व विधी प्राधिकरण ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महेंद्रकर यांनी केली आहे. यावेळी मनसेचे अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते. जो टीईटीचा पेपर फुटीचं जे परवा प्रकरण झालं भिवंडीमध्ये, 1.5 कोटीला टीईटी परीक्षेचा पेपर विकायला होता. तर या संदर्भात जो घोटाळा झालेला आहे, तर सरकार हे सपशेल अपयशी ठरते परीक्षा घेण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये. आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की आम्ही SIT स्थापन करू. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जर परीक्षेचा कुठला घोटाळा झालेला तर तो 2020 साली टीईटीचाच घोटाळा झालेला. त्याच्यामध्ये 7,800 विद्यार्थ्यांचे मार्क वाढवण्यात आलेले आणि त्यांना पास करण्यात आलेलं, आणि 250 टीईटी सर्टिफिकेट हे लोकांना परीक्षेला न बसता देण्यात आलेली. तर 2020चा हा सगळ्यात मोठा घोटाळा होता आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा परीक्षेचा घोटाळा हा टीईटी मध्ये झालेला. तर एवढं मोठं जेव्हा घोटाळा झालेला तर सरकारला माहित होतं. तर 2020 पासून बोध घेऊन यावेळेला परीक्षा व्यवस्थित राबवणं हे सरकारचं कर्तव्य होतं. पण तसं काय झालेलं दिसत नाहीये, कारण बिहार हरियाणा इकडची लोक QR कोडवाली पेपर घेऊन इकडे येतात महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याच्या भिवंडीमध्ये, आणि 1.5 कोटीला जर पेपर विकायला असतो तर जे 6 लाख उमेदवार जे शिक्षक होणार आहेत भविष्यात, त्यांच्या भविष्याचं काय? आणि त्या संदर्भात शिक्षण विभाग फक्त एवढंच बोलतं की आम्ही परीक्षा ही रद्द करतो. तर 1 वर्षापासून ज्यांनी तयारी केलेला त्यांचं काय? त्याच्यानंतर जे लोक वर्षानुवर्ष सरकारी नोकरीसाठी शिक्षण विभागात प्रयत्न करतात त्यांचं काय? तर या संदर्भात सरकारने असे भरपूर प्रश्न हे अनुत्तरित आहेत. तर सरकारने SIT नेमलेली आहे, त्याचं आम्ही अभिनंदन करतो. पण ही जी केस आहे ही फास्ट ट्रॅकवर चालवावी, कारण 2020 मध्ये जे गुन्हेगार होते गेल्या 6 वर्षापासून आजही त्यांची केस ही प्रलंबित आहे आणि त्यांना अजून शिक्षा झालेली नाही. उत्पन्न वाढवा अन्यथा कारवाईला सामोरे जा. एसटीतील अकार्यक्षम अधिकाऱ्यांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा 1 महिन्याचा अल्टिमेटम. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ करण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व स्तरावरील अधिकाऱ्यांना 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलाय. या कालावधीत उत्पन्न वाढीसाठी ठोस परिणाम न दिसून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर बदली, पदावंती अथवा निलंबनासारखी कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केले. एसटी ही केवळ वाहतूक सेवा नसून राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. शासनानं कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या मान्य करून मोठा दिलासा दिलाय. त्यामुळे आता व्यवस्थापन आणि अधिकारी वर्गानेही आपल्या जबाबदारीचं भान ठेवून उत्पन्न वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं आवश्यक आहे. केवळ बैठका घेऊन किंवा इतर कागदोपत्री नियोजन करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे असंही सरनाईक यांनी सांगितलं. यंदाच्या एप्रिल आणि मे महिन्यात भाडे वाढ लागू असूनही एसटीला मोठा तोटा सहन करावा लागलाय. वर्षातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या या 2 महिन्यातील ही घसरण गंभीर असून ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही. राज्यातील 31 पैकी 21 विभाग तोट्यात जाणं व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब असल्याचंही त्यांनी नमूद केले. महाव्यवस्थापक माहिती व तंत्रज्ञान यांच्या अध्यक्षतेखाली विविध तपास पथकांची नियुक्ती करण्यात आली असून त्याद्वारे एसटी महामंडळातील आर्थिक अफरातफर अथवा अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. प्रत्येक आगार, विभाग, प्रादेशिक कार्यालय आणि मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचं स्वतंत्र मूल्यमापन केलं जाणार आहे. एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अधिकारी वर्गाने आता निकाल देण्याची वेळ आली आहे. काम करणाऱ्यांना संपूर्ण पाठबळ मिळेल, मात्र कार्यक्षमता, उदासीनता आणि निष्क्रियता खपवून घेतली जाणार नाही. 1 महिन्यानंतर कामगिरीच्या आधारे निर्णय घेतले जातील आणि आवश्यक असल्यास बदली, पदावंती किंवा निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात येईल असा ठाम इशाराच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय.